ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी टाकळ्याच्या भाजीची रेसिपी अपलोड करते। तर हा टाकळा मी गावावरून आणलेला आहे। तर तुमच्यामध्ये ह्या भाजीला काय म्हणतात ते पण सांगा कमेंटमध्ये। तर हे अशी पानं असतात बघा मेथीसारखी, मेथीची छोटी असतात आणि हे थोडे मोठे असतात आणि ह्या पावसामध्ये खूप भाज्या असतात। तर तुमच्याकडे पण काय म्हणतात ते पण सांगा। चला तर व्हिडिओला स्टार्ट करू। आता हे मी आता साफ करून घेणार आहे। हे पानं काढून घ्यायची, फक्त पानं आणि मग ते स्वच्छ धुवून आपल्याला कापून घ्यायचे। आणि अशी पानं असतात बघा। आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आता ही आपण कापून बॉईल करून घ्यायची। बघू शकता मी आता बॉईल करायला ठेवले। तर त्याला मी बॉईल करून घेणार आहे। बॉईल केल्यानंतर ही भाजी का पाणी काढून पिळून घ्यायची आहे। पाणी सगळं काढून पिळून घ्यायची आणि त्याच्यानंतर हिला फोडणीला टाकायची। फोडणीमध्ये 2 कांदे घ्यायची, 2 मिरची आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय मसाले पाहिजे। तर इथे आता आपली भाजी उकळून झाली। थंड झाल्यानंतर ती चांगली पाणी काढून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि असे मोठ्या हातामध्ये घेऊन पिळून घ्यायचे आहे आपल्याला, बघू शकता असे। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, कांदे आणि आवडीनुसार मीठ। या प्रकारे सगळ्या भाजी आपली अशी पाणी काढून घ्यायची। तर त्याच्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घातलं आहे, 2 कांदे आणि लसूण ठेचून घातला आहे आणि तो परतून घेतला आहे। आता परतल्यानंतर कांदा आपला बऱ्यापैकी लाल झाला, त्याच्यानंतर मी भाजी पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि ही चांगली आपल्याला मिक्स करून ह्याच्यामध्ये मीठ घालून थोडा वेळ झाकून ठेवायची। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा। तर आपली टाकळ्याची भाजी रेडी झाली आहे। तर आता आपण ही भाकरीसोबत खायला तयार आहे। चला तर आता मी सर्व करते भाकरीबरोबर। तर ही मी आता तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहे। तर या सगळ्यांनी जेवण करायला। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, काळजी घ्या, बाय बाय। लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा।